तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती पाहूयात। पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचं यावेळी प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय। पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याचंही प्रफुल्ल पटेलांनी म्हटलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून औपचारिक घोषणा झाल्यानंतर आता पार्थ पवार राज्यसभेची उमेदवारी त्यांना देण्यात येईल। पार्थ पवार राज्यसभेवर जातील अशी माहिती यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे। सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आणि पार्थ पवार हे राज्यसभेवर जाणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत सुनेत्रा पवार। त्यानंतर त्यांनी अजितदादांच्या काही आठवणी सुद्धा आज सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। प्रफुल्ल पटेलांनी ही घोषणा केलेली आहे, पार्थ पवार राज्यसभेवर जाणार आहेत। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही घोषणा करण्यात आलेली आहे। रिक्त होणाऱ्या जागी पार्थ पवारांची वर्णी लावण्यात आलेली आहे, कारण राज्यसभेच्या खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांची वर्णी लागलेली होती। मात्र सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या आणि आता त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे आता राज्यसभेवर पार्थ पवारांची वर्णी लागणार असल्याचं यावेळी प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं।